बघतोय ते दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला। मैदानाच्या आत सामना सुरू होण्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत मधुर संगीत पोहोचूया। उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा, 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 उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा खरोखरच शुभा लढला म्हणूनच महाराष्ट्र घडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अशा प्रकारचे गीते लागल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा प्राप्त होतोय, आपल्यामध्ये जोश निर्माण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज मावळे सुद्धा तयार केले गेलेत। एका बाजूला आपण बघतायत या काळपासून 2 मावळे या ठिकाणी दाखल झालेत आणि या मावळ्यानुसार मला आठवण झाली ते म्हणजेच वीर तानाजी यांची, तानाजी मालुसरी। आणि खरोखरच आपण बघतोय अशा काही महान व्यक्ती आपल्याला आढळून येत आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास रचण्यासाठी एक एक हिरा तलाशला, एक एक हिराचा शोध लावला आणि एक एक हिराचा शोध लावल्यानंतर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। या छत्रपती शिवाजी महाराजांवर नुकतंच चांगलं गीत आमच्या डीजे वादकांनी पेश केलंय। मैदानाच्या दिशेने आम्ही वळतोय, दोन्ही संघाला एक विनंती करतोय, दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंचे नाव सांगण्यासाठी पाठवून द्या। पहिला चेंडू पडण्या अगोदर हा प्रतिनिधी आला पाहिजे, अन्यथा 3 धावांची पेनल्टी असेल। आमच्या समोर आपण बघू शकतायत साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा संघाचे जे सदस्य आहेत, आमच्या जवळचे मित्र सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। खरोखरच अतिशय चांगले खेळाडू आपल्याला अर्नाळा संघामधून प्रत्यक्षात खेळताना दिसत आहेत, मात्र या स्पर्धेमधून तो संघ पास झालाय। सामन्याकडे वळत असतानाच पहिल्या 4 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर आमच्या जवळचे मित्र, एक चांगले समालोचक या परिसरातील, एक चांगला बुलंदाबाज तुमच्यापर्यंत पेश करतोय देवेंद्र भोसकर सरांचा। धन्यवाद संदीप। पोस्ट मात्रा संघाचा प्रतिनिधी अजूनही समालोचन कक्षामध्ये आलेला नाहीये। वारंवार प्रत्येक संघासाठी आत्ताची सूचना आहे की सामना सुरू होण्या अगोदर यापुढच्या संघांसाठी सुद्धा सूचना आहे की आपले प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून जा। तर आजच्या दिवसातील या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते। काल देखील या स्पर्धेमध्ये फक्त 8 संघांना भाग देण्यात आलेला होता आणि त्यामधून ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे। तर पॅव्हेलियन एंडकडून पंचांचा इशारा येतोय, सामन्याला गोलंदाजीला सुरुवात होत आहे। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, गोलंदाजी मार्कवर आहे तो गोलंदाज किरण आणि सलामीचे 2 फलंदाज दत्ताली जुचंद्र संघाचे आपण बघतोय मितेश आणि रवींद्र। स्ट्राईकवर आहे मितेश उजव्या हाताचा फलंदाज आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक इनसाइड सर्कलच्या म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जे क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत ते बघतो। एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक मिड विकेटला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि फक्त लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक। यावेळेला पहिला चेंडू मोठा फटका येतोय की काय आणि चेंडू या सिटी षटकार 6 धावांसाठी षटकाराची सुरुवात संघ करतोय दत्ताली जुचंद्र। थँक्यू डीजे। बघा सामन्याला सुरुवात झालेली होती, दुसराच सामना आहे आजचा। पहिलाच चेंडू टाकलेला होता गोलंदाज किरण याने, थोडासा रनअप 7-8 पावलांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका, 6 धावांनी षटकार येतो आणि स्वतःचं खातं खोलतोय तो दत्ताली जुचंद्र संघाचा मितेश हा फलंदाज। दुसरा चेंडू पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट ऑफ लेन्थची डिलिव्हरी होती, चेंडू इनसाइड सर्कलमध्ये बाउन्स होतोय, 1 धाव घेतली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि अतिशय सुरेखरीतीने 2 धावा अगदी आरामात पण पूर्ण केल्या जात आहेत त्या मितेश आणि रवींद्र या 2 फलंदाजांकडून। या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे 8 धावा। पहिले षटक सुरू असताना धावसंख्या होती ती 8, फक्त 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे। सुरू असलेला सामना पोस्ट मात्रा भाईंदरपाडा विरुद्ध दत्ताली जुचंद्र या 2 संघामध्ये 4 षटकांचा सामना आहे। पहिला सामना झाला होता नायगाव आणि अर्नाळा या 2 संघात। नायगाव संघानं बाजी मारलेली होती, मोठी धावसंख्या त्यांनी रचलेली होती, तब्बल 50च्या पुढे संघ धाव केलेली होती। हा चेंडू पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, टप्पा पडल्याबरोबर थोडासा उचली घेणारा चेंडू, यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूरवर खेळाडू आहे जो उभा आहे त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेलेला होता, निर्धाव गेलेला आहे। आता मात्र चांगली बॅक केलेला आहे गोलंदाजीमध्ये ते गोलंदाज किरण याने। निर्धाव चेंडूच्या हाताने 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, धावा झालेल्या 8। युवा सेना चषक 2017चं आयोजन शशिकांत पाटील, भरत म्हात्रे आणि त्यांचे सहकारी
हे सर्व युवा अधिकारी मागच्या वर्षापासून त्यांचं युवा सेना चषकाचं आयोजन करत होतं. पुन्हा एकदा आणखीन एक चेंडू निर्धाव निघून जातोय. 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रथम पारितोषिक चिंचोटी ते नागले विभागातील हे सर्व युवा सैनिक. आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे अध्यक्ष आणि पूर्वेश सरनाईक हे सचिव जे आताच नगरसेवक झालेले आहेत ठाणे महानगरपालिकेचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला हा चेंडू थोडासा कट केला जातोय. त्या डीप पॉईंटमध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण करीपर्यंत फलंदाज मितेश हा एक धाव काढतोय आणि एका धावेने आता मात्र धावसंख्या थोडीशी पुढे सरकते. धावा होत आहेत 9 धावा. चांगली धावा आतापर्यंत या षटकामध्ये पॉवर प्लेच्या जमलेल्या आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र थोडंसं चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. किरण याच्या मार्फत 2 चेंडू निर्धाव हाताळलेले होते. त्यामुळे धावसंख्या थोडीशी थांबली. धावा झालेल्या आहेत 9. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो दुसरा फलंदाज. नॉनस्ट्राईकडून स्ट्राईकवर गेलेला रवींद्र सामना करील आपल्या पहिल्या आणि या षटकातील शेवटच्या चेंडूचा. हा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यावर थोडासा खाली राहिलेला चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेला. एक चांगलं क्षेत्ररक्षण कार्पेटच्या डाव्याने हा चेंडू गेलेला होता. चांगली फेकी येते. चांगला खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय महेंद्रपाडा संघाचा. आणि षटक संपतोय. पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या होते बिनबाद 10 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना दत्ताळी स्पोर्ट शिवचंद्र विरुद्ध पोस्ट मात्र भाईंदरपडा या दोघांमध्ये सुरू आहे. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धापळकावर 10 आले. चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर फलंदाजाने आणखीन 5 चेंडूवर फक्त 4 धावाच केलेत. धावा चांगल्या आल्यात. आणि आणखीन एक बघायचं झालं तर आज आपण बघतोय शिवसेना युवासेना यांच्या विद्यमाने यांच्या माध्यमातून एक चांगली क्रिकेटची स्पर्धा बघायला मिळते. खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण प्रेक्षकांसाठी सुद्धा मेजवानी बघणार आहोत. प्रेक्षकांमध्ये कुपन वाटले जातील. प्रेक्षकांमध्ये लकी ड्रॉ खास आकर्षण या स्पर्धेचा जो लकी ड्रॉ आहे कुपन वाटले जातील. आणि तशीच कुपनं जे नंबर प्रेक्षकांपर्यंत असतील तेच नंबर आमच्या या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये असतील. आणि बॉक्स असेल त्या बॉक्समधील आमच्या अतिथी आल्यानंतर एक एकचे कुपन उचलले जाईल. आणि त्या कुपनमध्ये ज्या कोणाकडे जो नंबर निघाला जाईल आणि तो नंबर जर कुठल्या प्रेक्षकांमध्ये असेल तर प्रेक्षकाला खास आकर्षक पारितोषिक दिले जाईल. चर्चा करणार आहोत. मात्र पुन्हा मैदानाच्या दिशेने वळूया. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय जितू आलाय आणि त्याला समोर जातोय उजव्या हाताचा फलंदाज रवींद्र. जो खेळाडू आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या बरोबर पाठीमागे दिसतोय म्हणूनच पंच त्याला सरकवण्यासाठी सांगतायत. पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत देवेंद्र भोसकर सर. बघूया गोलंदाजी मार्गावर हा गोलंदाज तयार झालाय. जितू भरपूर अनुभव असलेला गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. मोटर बाईकचा थोडासा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा ऍक्टिवा आहे बघा व्हाईट कलरची. त्या ऍक्टिवा गाडी थोडीशी बाजूला करा. अर्षा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः जाऊन त्या अर्षाला व्यवस्थित करतायत. पुन्हा सामन्याला सुरुवात होते. यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेटचं नजर जवळजवळ 198 देश बघू शकतायत. मैदानाच्या आतून गोलंदाजी मार्गावर पुश मात्र स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाचा गोलंदाज जितू. राईट मोर द विकेटचा मारा. लो फुल टच चेंडूला शफल क्रॉस होऊन टोळावला इनटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ बॉलन्स. 4 धावा. वेलकम बॅक. 4 धावांची धावसंख्येला आकार येतोय. एकूण धावसंख्या झाली ती बिनबाद 14. सर्व काही व्यवस्थित होते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. देवेंद्रचे या संदीप बघा आपण या वेळेला चौकाराने या षटकाची सुरुवात होते. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आणि हा मात्र चेंडू चुकला जातोय फलंदाजाकडून आणि यष्ट्या उद्भवत होते. कडी बाद होतोय दत्ताली संघाचा रवींद्र. दादर येथील ओरिएंटल स्कूलमध्ये अर्धवट शिक्षण घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी भरपूर जागा बदलल्या. भिवंडी, पुणा,
मुंबई दादर असा प्रवास त्यांच्या कुटुंबाचा चालू राहिला. कारण खरोखरच अनिष्ट रूढींविरुद्ध जो लढा उचलला होता केशव सीताराम ठाकरे यांनी, त्या लढ्याविरुद्ध लढता लढता भरपूर कारकीर्द गेली, भरपूर वेळ गेला, मात्र इतिहासामध्ये ही नोंद सुवर्ण अक्षरामध्ये घेतल्या गेल्यात आणि या आठवणी ताज्या करतात आमचे डीजे वादक. नक्कीच अतिशय चांगलं डीजे वादन आपल्याला डीजे भाई यांच्याकडून बघायला मिळत आहे. राजेंद्र बाद झाल्यानंतर मैदानामध्ये येत आहेत ते नवीन फलंदाज. थोडं मानून बोलव त्याला, कारण रवी पाटील हे बघा काय फिटनेस आहे हा खेळाडू. आपण बघतोय मास्टर खेळाडू सुद्धा आहे आणि फार जवळपास 30 वर्षाचा जवळपास क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. हा रवी पाटील मैदानामध्ये जाताना दिसतो. अतिशय चांगला चेंडू, चांगला सन्मान दिला जातोय. लॉंग ऑफला जातोय चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल होतंय आणि यावेळेला त्या चेंडूवर 2 धावा घेतल्या जातात रवी पाटील याच्याकडून आणि 2 धावेने स्वतःचं खातं खोलतोय रवी आणि संघाची धावसंख्या 2ने पुढे सरकते ती 16 धावा. या अगोदरचा चेंडू जर आपण बघितला तर फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, पण खराब चेंडूला घडी मात्र बाद झालेला आहे. कारण जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून जातोय, सरळ यष्ट्यांवर आदळतोय आणि रवींद्र बाद झालेला होता रवी पाटील. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी ती अतिशय चांगला स्वीप बघायला मिळाला, चांगला फटका म्हणून सरळ क्षेत्रक्षाकडे चेंडू गेलेला होता डीपमध्ये आणि चेंडू फेकीपर्यंत 1 धाव पण पूर्ण केली जाते ती रवी पाटील याच्याकडून. एका धावेने धावसंख्या वाढते, धाव होत आहेत, 1 गडी बाद, 17 धावा. चांगली धावा आहेत. 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मैदानामध्ये हाताळलं जात आहे. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 17 आणि बघूया पुढच्या चेंडूवर का ते पुन्हा एकदा तिथे चांगला चेंडू, चांगल्या रीतीने पुन्हा हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू यावेळेला मात्र क्षेत्ररक्षाला नक्कीच चकून जाते, चुकी होते क्षेत्ररक्षाकडून आणि चेंडू जाते सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला. आपण कव्हरच्या दिशेला आत्तापर्यंत 13 धावसंख्येवर खेळतोय मितेश. 1 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे त्याच्या बॅटमधून. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं बाहेर निघून कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र चांगला होता आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दुसऱ्या षटकाची समाप्ती होत आहे. धावसंख्या आहे 1 गडी बाद, 21 धावा. या डीजे येस डीजे वादकापर्यंत पोहोचण्याआधी आम्हाला अतिथी कक्षामध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत सुशांत पाटील, भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. वेलकम सुशांतजी. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. युवा सेना चषक 2017 मध्ये आम्ही आपलं शब्द सुमनाने स्वागत करतोय. खरोखरच अशा प्रतिष्ठित व्यक्ती येतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. मैदानाच्या दिशेने आम्ही वळणार आहोत. सध्या एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेकमध्ये मधुर संगीत ऐकूया. चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण बघताय दत्ताली स्पोर्ट शिवचंद्र विरुद्ध पोष मात्रा भाईंदरपाडा हे 2 संघ एकमेकांसमोर लढत आहेत. फलंदाजी करताना 1 बाद. दत्ताळी स्पोर्ट शिवचंद्र संघाची धावसंख्या आहे ती 10.50च्या सरासरीने 21 धावा. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावांची अपेक्षा असेल देवेंद्रजी? मला तरी वाटते 12 ते 13 धावा यायला हव्यात. 20 धावा आल्या तरी खूपच मजबूती निर्माण होईल. या मैदानावर आपण बघतो 12पेक्षा जास्त सरासरी असली तर अतिशय मजबूत धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 10च्या पेक्षा जास्त सरासरीने आता वाटचाल करताना दिसतोय दत्ताळी संघ. 21 धावा झालेल्या आहेत. याच सरासरीने जर पुढे गेला तर 42 धावा या नक्कीच जमतील. आणखीन थोडेसे जर मोठे फटके आले तर 45 ते 50 धावसंख्या होईल आणि अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. कारण भाईंदरपाडा संघाकडे चांगली फलंदाजी लाईन आहे. गोलंदाजी मार्कवर आलेला आहे 3 नंबरचा गोलंदाज विशाल आणि सामना करील एक अतिशय अष्टपैलू अतिशय उत्तम व्यक्तिमत्व असलेला हा खेळाडू. आणि पहिला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, झेल होतोय की काय आणि यावेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते फाईन लेगच्या दिशेला आणि झेल सुटला जातोय. रवी पाटील याचा झेल सुटतोय. रवी पाटील याला जीवदान मिळते आणि या जीवदानाचा फायदा उठवत 2 धावा पण पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने फायदा होतोय तो दत्ताळी जुचंद्र संघाला. धावसंख्या पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. हा थोडासा मिस टाईम स्ट्रोक म्हणावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता, चांगला समाचार घेता आला नव्हता रवी पाटील याला आणि त्याच्यामुळेच हा झेल उडालेला होता. परंतु झेल सुटला जातोय डीपमध्ये आणि 2 धावा मिळत आहेत त्या रवी याला. 2 धावा झालेल्या आहेत त्या 23. देवेंद्रजी आपण चांगला उल्लेख केला होता अगोदर रवींद्र पाटील ज्या वेळेस मैदानाच्या आत गेल्या, कारण असा एक खेळाडू आहे
जो युवा क्रिकेटपटू आहे त्यांना सुद्धा लाजवेल, चांगली खेळी करतो. फिटनेस जर व्यवस्थित राखायचं असेल तर निश्चितच युवा क्रिकेटपटूंनी या खेळाडूशी संपर्क साधायला काही हरकत नाही. फिटनेस अजूनही चांगला बघायला मिळतोय, जो चांगल्या धावा जमा करतोय. धावा धाबळकर सध्या आहेत त्या 23, अजूनही 1 षटक आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू विशाल्याचा, पुन्हा एकदा रवी. यावेळेला मात्र अतिशय चांगला फटका, बघूया चौकार होती की काय, आणि हा सिटी चौकार. 4 धावा. छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. पहिल्या चेंडूवर झेल उडालेला होता, झेल सुटल्यामुळे 2 धाव मिळाला, जीवनदान मिळालं रवी पाटील याला, आणि त्याचाच समाचार पुढच्या चेंडूवर त्याने घेतलेला आहे. चौकार आलेला आहे त्याच्या बॅटमधून डीप मिड विकेटच्या दिशेला, आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ऑन बाउन्सने हा चेंडू सीमारेषेबाहेर गेलेला होता. 4 धावांसाठी या 4 धावेने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावा झालेल्या आहेत तर 27 धावा. दत्ता अली स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गडी बाद झालेला 1. पुढचा चेंडू विशाल्याचा. हा वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका येतोय की काय, चेंडू जर हवेमध्ये आहे, बघूया सीमारेषा क्लिअर करतोय की काय, आणि हा साठी सीमारेषा क्लिअर होतोय. पंचांचा इशारा होतोय 6 धावांसाठी. मोठा षटकार, 6 धावा. छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. धन्यवाद. तडीशे आपण बघताय अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत भूमिवितरण संघटनेचे अध्यक्ष आदरणीय शशांक पाटील दाखल झालेत, आणि त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय चिंचोटी ते नागले विभागाचे विभाग युवा अधिकारी आदरणीय शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होऊन जाऊ द्या. शशिकांतजी आदरणीय सुशांत पाटील साहेबांचं या ठिकाणी सन्मान करताना आपल्याला दिसतंय. लक्ष आमचं सामन्याकडे असेल, मात्र अतिथी कक्षामधील मान्यवरांचं मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. पंचांद्वारे मैदानाच्या आतून इशारा येईल यात काही शंका नाही. वाईडचा इशारा आलाय, आणि सध्या मानाची शाल अर्पण केली जाते. जी परंपरा आहे, संस्कृती आपली भारताची, ती आपण विसरूत नाही, आणि म्हणूनच या परंपरेनुसार शाल आणि त्याच्यानंतर सन्मान चिन्ह, आणि आणखीन एक आपण बघतोय तुळशीचं रोपटं सुद्धा दिलं जाते. चर्चा करणार आहोत. सध्या फलंदाजाने ऑन साईडला चेंडूला खेळून काढले, मिडानमध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्यात धावपळकर 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. आणखीन एक मान सन्मान आम्ही करणार आहोत, मात्र तत्पूर्वी पुढील होणाऱ्या सामन्याचा अनाऊन्स होणं सुद्धा गरजेचं आहे. धावा झालेल्या आहेत 35 धावा. अतिशय चांगली धावसंख्या. फक्त गडी बाद झालेला 1. चांगली धावसंख्या. वाईट बॉल सुद्धा टाकलेला होता मागे, आणि यावेळेला 1 धाव निघालेली आहे. थोडंसं धावा झालेल्या आहेत 35. पुढचा चेंडू विशाल्याचा. यावेळेला मात्र थोडंसं शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी होती. चेंडू हवेमध्ये आहे, बघूया क्षेत्ररक्षक झेलवाली आलेला होता, परंतु खूप लांबून आल्यानंतर मात्र त्याचा चकून हा झेल त्याच्या हातातून सुटलेला आहे. या चेंडूवर 1 धाव निघालेली आहे. चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला याच्याकडून. एका धावेने त्यांनी स्ट्राईक रोटेट केलेला, स्ट्राईक गेलेला आहे तो रवी पाटील याच्याकडे, आणि त्या रवी पाटील यांनी एक मोठा षटकार मारलेला होता. या षटकामध्ये या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. पद्मावती उमेळमान आणि डीजे भाई उत्तन या 2 संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा बघूया, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय की, आणि मोठा फटका येतोय रवी पाटीलच्या बाजून, आणि हा येतोय षटकार. 6 धावा. तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचेन, कारण अतिथी कक्षामध्ये आणखीन मान्यवर दाखल झालेत. आपण बघताय समाज कल्याण न्यास मंडळाचे पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय रजनीकांत म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वेलकम. आणि सुनील मिश्रा सुद्धा दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. सध्या पुन्हा नजर टाकूया चालू असलेल्या सामन्यामध्ये. 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 42, म्हणजेच एव्हरेस्ट शिखर मानस या ठिकाणी सफळ होतोय. मानस या ठिकाणी सफळ झालाय. मात्र अतिथी कक्षाच्या आपण डाव्या बाजूला बघू शकतायत या पमनगावचे जावई आहेत, आमच्या जवळचे मित्र आहेत, आदरणीय भूपेंद्र भोईर दाखल झालेत, टिवरी गावचे स्थानिक रहिवासी. वेलकम भूपेंद्रजी. या टुर्नामेंट्स मध्ये आम्ही आपलं शब्द समूहाने स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम.
दोन षटकामध्ये संदीप बघितलं तर 21 धावा आलेल्या त्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि त्याच्यानंतर आपण चर्चा केलेली होती की ही धावसंख्या अशीच जर वाढली तर 42 होईल. परंतु तिसऱ्या षटकामध्ये मार पडलेला आहे तो विशाल याच्या गोलंदाजीवर. 2 षटकार 1 चौकार आलेला आहे तो रवी पाटील याच्या बॅटमधून आणि ह्या षटकामध्ये तब्बल 21 धावा जमा केलेल्या आहेत त्या दत्ताळे जुचंद्र संघाने आणि त्याच्याच बळावर धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा. 3 षटकं समाप्त झालेली आहेत या इनिंगमधील आणि धावा झालेल्या आहेत 42. अंतिम शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज तेजस, एक अतिशय चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. भाईंदरपाडा संघाचा तेजस फलंदाजी सुद्धा अतिशय सुरेख फलंदाजी करतो, चांगले फटके आहेत, चौफेर फलंदाजी आहे त्याची आणि हाच एक खेळाडू आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतो मैदानामध्ये आपल्या संघासाठी. या कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल या षटकामध्ये तेजस याचा, कारण धावा मात्र आणखी खूप चांगल्या धावा जमलेल्या आहेत. 42 धावा आत्तापर्यंत जमलेल्या आहेत आणि स्ट्राईकवर आहे तो सलामीचा गेलेला फलंदाज, आत्तापर्यंत चांगली फलंदाजी करतोय तो मितेश. गावदेवी यांकडून रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, थोडंसं मला वाटतं पायावर पंचांनी हे अपील उचलून धरलेलं आहे पायचीचं आणि गडी बाद झालेला आहे. दुसरा गडी मितेश दत्ताळे जुचंद्र संघाचा. शिवसेना मना मना तुला रे शिवसेना, नसा नसा तुला रे शिवसेना, मुखा मुखा तुला रे शिवसेना, शिवसेना मना मना तुला रे शिवसेना, खरोखरच शिवसेना मनामनातून, कारण आज महाराष्ट्र काय महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिवसेनेचाच गवगवा आणि शिवसेनाच आपल्याला बघायला मिळते. सध्या आपल्या अतिथी कक्षासमोर टेनिस विश्वातील महान क्रिकेटपटू बघायला मिळतोय मुकेश, वेलकम. आणि थोड्याच वेळात आपण सामना बघणार आहोत DJ भाई उत्तन विरुद्ध उमळमान पद्मावती, या दोघांमध्ये लढत असेल. टॉसकडे आम्ही वळणार आहोत. सध्या आमची नजर चालू असलेल्या सामन्यामध्ये 2 बाद धावपळकावर लागल्या त्या 42. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी गेला भावेश. देवेंद्र, धावसंख्या तर झपाट्याने येते. नक्कीच संदीप, त्याचप्रमाणे आता अतिथी कक्षामध्ये येत आहेत पालघर जिल्ह्याचे समाज कल्याण न्यास अध्यक्ष प्रकाश देवळीकर, त्यांचं हार्दिक स्वागत सर्व युवा सैनिकांकडून. यावेळी पुढचा चेंडू निर्धाव गेलेला आहे मैदानामध्ये आणि धावसंख्या या षटकामध्ये थांबलेली आहे. धावा आहेत त्या 42 धावा. नवीन गेलेला फलंदाज भावेश स्ट्राईकवर, पण अतिशय चांगला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला मात्र वाट बघतोय की आपल्याला कधी स्ट्राईक मिळेल, तो आहे रवी पाटील. पुढचा चेंडू तेजशाचा गावदेवी यांकडून भावेशसाठी. यावेळेला अतिशय चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला बॅक टू द बॉलर आणि हा बॉलरला थोडासा लागून चेंडू जातोय लॉंगॉनला. एक धाव काही रोखू शकत नाही आहेत दोन्ही क्षेत्ररक्षक आणि एका धावेने स्वतःचं खातं बोलतोय. संघाची 1 ने धावसंख्या पुढे सरकते, धाव होते 43 आणि स्ट्राईकवर मिळते तो रवी पाटील याला. या इनिंगमधील शेवटचे 3 चेंडू खेळण्यासाठी या 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा 7 ते 8 धावा जमवून आपल्या संघाला 50च्या पार धावसंख्या न्यायचा प्रयत्न असेल तो नक्कीच रवी पाटील याचा, कारण 4 षटकामध्ये 50 धावा म्हणजे या मैदानावर थोडासा डोंगर धावांचा म्हणता येईल, कारण 12च्या पुढे जेव्हा सरासरी जाते तेव्हा अतिशय चांगली सरासरी या मैदानामध्ये जमते असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा चेंडू तेजशाचा रवीसाठी, अतिशय चांगला चेंडू, थोडासा अराउंड द लेग चेंडू टाकण्यात आलेला होता आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षकाकडे निघून जातोय. निर्धाव चेंडूच्या हाताळणी अतिशय चांगलं षटक आपल्याला बघायला मिळते ते तेजशाच्या मार्फत. भाईंदरपाडा संघाचा एक अतिशय हरहुन्नरी खेळाडू, चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, चांगलं षटक हाताळतोय. गडी 1 बाद केलेला आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. चांगलं स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडू होता, चांगले तर ड्राईव्ह येतोय. बघूया, 1 धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यष्टीकडे थ्रो येत असताना मात्र रवी पाटील धावचितच्या रूपानं बाद होतोय आणि आणखीन एक गडी बाद होतोय तो दत्ताळे जुचंद्र संघाचा. थँक्यू. रवी पाटील धावचीच्या रूपाने बाद घेतला. आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्न, दुसरी धाव घेताना तो बाद झालेला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. अतिशय चांगला फेकी त्यांनी केलेली होती यष्टीरक्षकाकडे आणि ह्या 1 धाव मात्र मिळालेली आहे आणि स्वतः वैयक्तिक 23 धावसंख्या केलेल्या होत्या रवी आणि 2 षटकार 1 चौकार आपल्याला त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी गेलेला आहे दत्ताळे जुचंद्र संघाचा फलंदाज सूरज. धावसंख्या या षटकामध्ये थांबलेली आहे, ती धावा झालेल्या आहेत 44 धावा. आतापर्यंत 5 चेंडू टाकले तेजस आणि धावा फक्त दिलेल्या आहेत 2. अतिशय चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते तेजसच्या मार्फत.
तिसरं षटक विशाल याने हाताळलं होतं, तब्बल 21 धावा दिलेला होता आणि त्याची भरपाई भाईंदरपाडा संघाकडून करण्यात यश येते ते तेजस याला. या षटकामध्ये अजूनपर्यंत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. असं वाटत होतं की धावसंख्या 50च्या पार नक्की जाईल, परंतु ती मात्र थांबवली जाते तेजस याच्या मार्फत. आणि या 5 चेंडू हाताळल्यानंतर 2 धावा दिलेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत 44. यष्ट्या सजवल्या जात आहेत, कारण धावचीच्या नंतर यष्टींमध्ये ज्या यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या होत्या यष्टीकडे पंच दोन्ही तयार होत आहेत. शेवटचा चेंडू या इनिंगमधील दोन्ही संघाचे पुढच्या सामन्यासाठी संघनायक आपल्या समोर आलेले आहेत. लगेचच टॉस केला जाईल. उत्तन आणि उमेडमान या 2 संघामध्ये. पुढचा चेंडू तेजेचाचा सूर्यासाठी. हा चेंडू चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलेला आहे, जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षकापर्यंत 1 धाव घेतलेली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, फेकी येते, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते आणि यावेळेला मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत असताना आणखीन एक गडी बाद होतोय. 2 धाव मात्र मिळणार आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष हे भाईंदरपाडा संघासमोर ठेवण्यात यश येते ते दत्ताळे जुचंद्र संघाला. या सामन्याच्या पुढच्या इनिंगपर्यंत येईपर्यंत आपण आता लगेचच पुढच्या टॉसकडे जातोय. टॉसकडे आपण वळणार आहोत. पहिला डाव नुकताच संपलाय. पहिल्या डावामध्ये धावपळकावर धावा जमा झाल्या त्या 46 आणि 47 धावांचं लक्ष असेल. तत्पूर्वी अतिथी कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहेत. आणि अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आपल्याला बघायला मिळत आहेत टिवरी गावचे सुपुत्र आणि या पवमन गावचे जावई आदरणीय भूपेंद्र भोईर यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. आदरणीय भूपेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते शाखा अधिकारी आदरणीय सचिन चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. शिल्लोत्तर गावचे शाखा अधिकारी सचिन चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते मानाची शाल अर्पण करण्यात येते भूपेंद्र साहेबांसाठी. भूपेंद्र भोईर थोड्याच दिवसामध्ये रजनी स्पर्धेला त्यांच्या सुद्धा प्रारंभ होणार आहे आणि भरपूर मेहनत ते सुद्धा घेत आहेत. चांगले क्रिकेटपटू आहेत आणि या पोमन गावचे जावई आहेत. त्यांना सुद्धा एक तुळशीचं रोपटं आणि या स्पर्धेची आठवण म्हणून महाराष्ट्राचा नकाशा असलेला शिवसेनेच्या भरपूर काही आठवणी असलेलं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. आणि खरोखरच हा मान सन्मान देण्याचं काम फक्त आणि फक्त आतापर्यंत मी बरेचसे पक्ष बघितले, याच्यामध्ये शिवसेना हा पक्ष आपल्याला जास्त करताना दिसतोय. छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. दत्ताले जुचंद्र आपण फलंदाजी करताना अतिशय चांगली धावसंख्या जमवलेली होती. 3 षटकामध्ये तब्बल 42 धावा केलेल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये तेजस यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली. फक्त 4 धावा दिल्या त्याने आणि रोखून धरलं दत्ताले जुचंद्र संघाला. धावसंख्या झालेले एकूण धावा ते 46 4 षटकामध्ये आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते पोस्ट मात्र भाईंदरपाडा या संघासमोर. मैदानाचा नियम आहे, या स्पर्धेचा जो देखील नियम आहे, जर धावसंख्या बरोबरीत झाली तर सुपर ओव्हरचा सामना अशी घोषणा आपण पहिल्या दिवसापासून बघतो. परंतु अजूनपर्यंत या मैदानावर या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचा सामना झालेला नाही आहे. पहिला दिवस जेव्हा खेळला गेला तब्बल 14 संघांनी भाग घेतलेला होता. चिंचोटी ते नागले या परिसरातील संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला 14 संघ खेळताना दिसले आणि त्यामधून गावदेवी चिंचोटी हा संघ विजयी झालेला होता आणि सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये फक्त 8 संघ होते. 8 संघांचा हापमध्ये अतिशय चांगले संघ आणि चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळाले. अतिशय चांगला असा मजबूत बाळकुमचा संघ होता आणि बाळकुमच्या संघाला ओम ब्रह्मदेव गोडदेव या आणखीन एका चांगल्या संघाने शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत केलेलं होतं. धन्यवाद डीजे, धन्यवाद देवेंद्र भोसकर. जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष 11.75च्या सरासरीने हे लक्ष गाठायचं आहे ते पोस्ट मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाला. आणि पोस्ट मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाचे प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत आपल्याला जाताना दिसतोय. एका बाजूला जितू जे कर्णधार पद भूषवत आहेत आणि एका बाजूला एक चांगला क्रिकेटपटू तो म्हणजे तेजस भोईर
जवळून बघितलं या क्रिकेटपटूला 2016 हे वर्ष विसरून नव्याने तो क्रिकेटमध्ये पुन्हा पदार्पण करतोय, म्हणजेच पदार्पण करतोय. फिटनेससाठी झुंजत होता, आता फिटनेस पुन्हा एकदा घेऊन तो मैदानाच्या आत उतरतोय. जाऊया 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकांमध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना 46 धावा धावफलकावर पूर्ण केलेल्या होत्या. 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत गेलेत. भगवमय वातावरण आपल्याला मैदानाच्या सभोवताली बघायला मिळतंय. प्रवेशद्वार आपण बघितलं पोमन गावामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारावर सुद्धा भगवे झेंडे आपल्याला फडकताना दिसत आहेत. या टुर्नामेंटच्या आयोजन आणि या टुर्नामेंटच्या आयोजनामध्ये भरपूर मेहनत घेतली जाते. स्वागतासाठी आपल्याला गेट बघायला मिळतोय आणि इथे आपण भगवा पट्टा सुद्धा बघतोय जो बाउंड्री लाईन दर्शवतोय, सीमारेषा दर्शवतोय. चांगला इतिहास या कामन गावाला, या पोमन गावाला आपल्याला बघायला मिळतोय, कारण इतिहासाची सांगड असलेले ही गाव आपल्याला बघायला मिळतंय. 12 सप्टेंबर 1683 साली संभाजीराजेंनी जो दुर्ग सर केला होता तो आपल्याला कामन दुर्ग बघायला मिळतोय. आणि पोर्तुगीजांना नमून पोर्तुगीजांकडून हा किल्ला त्यांनी काबज केला होता, तो किल्ला आपल्याला लगेच आकर्षित करतोय. भरपूर चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. शाखा अधिकारी कोहली आदरणीय सुनील मिश्रा दाखल झालेत आणि त्यानंतर आपण बघतोय उपशाखा अधिकारी सागपाडा आदरणीय गौरव वाघ यांचा वाढदिवस सुद्धा आहेत. वाढदिवसाच्या आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. आणखीन शुभेच्छा आम्ही देणार आहोत. सध्या आमची नजर चालू होणाऱ्या सामन्याकडे. तेजस आणि जितू स्ट्राईक इनकडे फलंदाज तेजस, नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज जितू. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय रवींद्र पाटील, टेनिस विश्वातील एक नामी क्रिकेटपटू रवींद्र. राईट आर्मवर विकेटचा मारा, लो फुल टच चेंडू सन्मानजनक स्थितीमधून चेंडूला खेळून काढलाय. ऑन साईडला मिडॉनमध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. एका धावेनिशीच खातं खोललं जाते उजव्या हाताच्या फलंदाज तेजसद्वारे. देवेंद्रजी भरपूर काही चांगले क्रिकेटपटू असतात जे सुरुवात चांगली करतायत. हा तर चेंडू वास्तविकरित्या खेळता आला असता मिड विकेट पट्ट्याबाहेर, मात्र सन्मान दिला गेला या चेंडूवर. नक्कीच, कारण चांगला फलंदाज तेजस, त्यांनी बघितलं मैदानावर जर आपण थांबलो तर या धावा तो जमू शकतो आणि त्याच्यासाठी सन्मानाने खेळण्यासाठी हा चेंडू फुलटॉस चेंडू जरी असला तरी त्यांनी सन्मानाने खेळून काढलेला आहे. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. यष्टीरक्षकाला चकून पाठीमागे गेलाय. 1 धाव मिळाली. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर केली जाईल काय? 4 धावांचा इशारा पंचांद्वारे आलाय. 22चा इशारा आला आणि या 4 धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्या धावपळकर 5. कम ऑन डीजे. अतिशय रोमांचक खेळ हा क्रिकेटचा, हा जो खेळ आहे अतिशय रोमांचक खेळ. बघा, निर्धाव चेंडू होता. यष्टीरक्षकाला वाटलं लेग स्पिन चेंडू होणार आहे. चेंडू आतमध्ये आला आणि यष्टीरक्षकाला चौकून गेला आणि सीमारेषेबाहेर गेला 4 धावांसाठी. मागच्याच सामन्यामध्ये आपण बघितलं फलंदाजाने अतिशय चांगला स्लॉक स्लिप केलेला होता. चेंडू सीमारेषेबाहेर षटकारासाठी गेलेला होता, परंतु त्याच वेळेला तो फलंदाज यष्ट्यांवर पडला आणि हिट विकेट बाद झालेला होता. पुढचा चेंडू लो फुलटा चेंडूला ऑन साईडला खेळून काढले. चेंडू आला मिड विकेट क्षेत्रात. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय? तालमेल चांगला असल्या कारणानं एकाच धावेवर समाधान मानतायत तेजस आणि जितू. एका धावेची धावा झाले धावफलकावर 6. प्रत्येक षटकामागे 11.75च्या सरासरीने जायचंय आणि अशा वेळेस चांगली भागीदारी करावी लागेल या दोघांनाही. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळत आहेत. सध्या चेंडूला स्लीपर कव्हर क्षेत्रामध्ये टोळावलाय. लेग ब्रेकचा चेंडू होता आणि 1 धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या झाली ती 7. 38 सर्कलच्या बाहेर आपण बघतायत. दोन्ही उजव्या हाताच्या फलंदाज असल्या कारणानं 3 क्षेत्ररक्षक बाहेर बघायला मिळत आहेत. लॉंग लेग, मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन. रिव्हर्स फटका निवडण्यासाठी फलंदाज गेलाय. हा एक घातकी फटका आहे आणि या घातकी फटकाला सामोरे जाऊ शकला नाही. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. 1 मॅन डाऊन ऑन द स्कोर इज 7. कम ऑन डीजे. थँक्यू. नक्कीच तुम्ही उपमा दिली. घातकी फटका घातकीच म्हणावं लागेल, कारण ज्या वेळेला त्या एंडकडून खेळताना हवेचा जो दोष जो वारा आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त फलंदाज घेताना या ऑन साईडला चेंडू खेळतात आणि त्याच दिशेने खेळताना मात्र रिव्हर्स फटका खेळलेला आहे तो जितू याने. सरळ बॅटने धावा येऊ शकतायत देवेंद्रचे. सरळ बॅटने खेळले तरी धावा येऊ शकतायत. रिव्हर्सचा फटका तुम्ही कधी खेळू शकतायत? एखादा चेंडू ओव्हर पिच असेल किंवा गुडलँड क्षेत्रातील असेल त्या चेंडूवर तुम्ही हा फटका खेळू शकतायत. मात्र चेंडू पडण्या अगोदर तुम्ही जे संतुलन बनवताय ते चुकीचं असते.
आणखीन एक सूचना आहे ते उत्तन रिजेभाई उत्तनचा संघ मला वाटतं या मैदानामध्ये दाखल होत असेल तर त्यांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण आपल्या समोरचा जो संघ आहे त्याचे संघनायक या ठिकाणी नाणेफेकीसाठी आलेले आहेत. या अगोदर आपण त्यांचा कॉलसुद्धा केलेला होता नाणेफेकीसाठी. रिजेभाई उत्तन संघाचा संघनायक लगेचच टॉस बॉक्समध्ये या. सर्व संघ नामंजूर केले जाते, कारण पुढील होणारी जी लढत आहे ती पद्मावती उमेळमाड विरुद्ध डीजेवाय उत्तन अशी असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा, ज्या ठिकाणी सज्ज राहतील आमचे प्रतिनिधी, आमचे समालोचक मित्र आदरणीय हेमंत पाटील. सध्या आमची नजर चालू होणारे या सामन्याकडे आहे. पहिलं षटक सुरू आहे. 5 चेंडूंमध्ये धावा धापळकर लागले आहेत 7. प्रत्युत्तरादाखल 11.75 ची सरासरी यावी आहे आणि 1 बाद 5. नुकताच पास झालाय जितू, जो त्रिफळाचित पद्धतीने पास झालाय. रिव्हर्स ज्या चेंडूवर तुम्ही एकतर पायचित होऊ शकतात किंवा त्रिफळाचित होऊ शकतात आणि त्रिफळाचित झालंय फलंदाज जितू. नवीन फलंदाज खेळण्यासाठी आलाय विशाल, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा असते त्यांच्या संघाला. ओ अतिशय चांगला चेंडू. आता ऑफ ब्रेक झालाय, असं वाटलं होतं फलंदाजाला लेग ब्रेक होईल हा चेंडू, मात्र ऑफ ब्रेक झालाय. तो पॉपिंग क्रीज पासून पुढे सरसावला होता. तोचा अंदाज होता, तो अंदाज चुकलाय आणि हे षटक संपलंय. षटक संपत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपळकर झाले ते 7. 1 गडी बाद. आणखीन आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जवळजवळ 40 धावांची गरज आहे. या 40 धावा कशा काय पूर्ण केल्या जातील हे ऐकवण्यापूर्वी आपण ब्रेक घेणार नाही आहोत. सध्या टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांना मी आमंत्रित करतोय. आदरणीय सुशांत पाटील, जे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. सुशांतजी, मी आपणास सन्मानपूर्वक विनंती करतोय. टॉस बॉक्स आपण बघताय, युवा सेना चषक 2017 असं लिहिलेलं आहे. शिवसेनेच्या निशाणे आपल्याला बघायला मिळत आहेत. शिवसेनेचे जो ढाण्या वाघ तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. वाघाची डरकाळी म्हणजे डरकाळी बोलणारे वाघ आपल्याला बघायला मिळत आहेत. अशा प्रकारचे टॉस बॉक्स सजवला गेलाय. टॉस बॉक्समध्ये मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील यांना दोन्ही कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. हेमंतजी, 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 40 धावांची गरज असताना टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार गेलेत. प्रशांत दादवडे सर दोन्ही कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतील. आमचं लक्ष मैदानाच्या आत सुद्धा असेल. शिवसेनेने आयोजित केलेली टुर्नामेंट्स चर्चा तर आपण करणार आहोत. सध्या आम्ही जातोय आमचे प्रतिनिधी प्रशांत दादवडे सरांपर्यंत. ओव्हर टू प्रशांत. थँक्यू संदीप. आपण अतिशय महत्त्वाचा टॉस बघतोय. उत्तनखंड या ठिकाणी मागणी केली जाते. बघूया काय छाप आणि काट आता आपण बघतोय. अर्थात टॉस केला जातोय. सुशांत सरांच्या शुभ हस्ते छाप असा आवाज आलाय आणि काट पडलेला आहे. याचा अर्थ उमेदवारानं या ठिकाणी टॉस जिंकला. काय निर्णय घेणार आहात आपण? निर्णय तर बघणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतोय सर, सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती आज नसतं बाबा. मॅचकडे देखील आपण लक्ष ठेवणार आहोत. फार जास्त मुलाखत तर घेणार नाही आहोत, मात्र 2च प्रश्न असतील कारण मॅच सुरू झालेला आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय घेणार? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. 4 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करणार आहात. समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी 4 षटकामध्ये तो सुद्धा समोर संघ सुद्धा बल्लाटे संघ आहे, तरी त्यांना आम्ही 4 षटकामध्ये 50 थांबवायचा प्रयत्न करू. 4 षटक 50 आहेत. तुमच्या डोक्यामध्ये किती धावा? षटकार आलाय आमच्याकडे तर 4 षटकामध्ये आम्ही 50च टार्गेट. 50चा आकडा संदीप या ठिकाणी फार वेळ घेणार नाही कारण संदीप तयार आहे, मॅच तयार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस या ठिकाणी जिंकला गेलेला आहे. निर्णय झालेला क्षेत्ररक्षण करण्याचा. ओव्हर टू कॉमेंटेटर बॉक्स. ओव्हर टू संदीप. धन्यवाद प्रशांतजी. षटकांची धावसंख्येला बदल झालाय. धावा झाल्या 13. पुन्हा रिवर्स फटका निवडलाय. चेंडू आता जातोय लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक आलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच आणि सोडाल कॅच तर हाराल मॅच. एक सोपा झेल सोडलाय. झेल तेजस्वी याचा ड्रॉप केलाय आणि धावसंख्येत बदल. धावा झाले ते 15. जिंकण्यासाठी 11.75च्या सरासरीने 47 धावांचं लक्ष असताना प्रत्युत्तरादाखल पोस्ट मात्रा भाईंदरपाडा संघाची धावसंख्या 1 बाद 15. 3 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये. अतिशय चांगलं वातावरण आहे. जरी उष्णता असली तरी चांगला खेळ बघायला मिळतोय. आता फॉरवर्ड डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला हलक्या हाताने खेळून काढले. वाईडिश मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव सुद्धा मिळाली. सर्व काही व्यवस्थित होते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्येत पुन्हा बदल झालाय. धावा झाल्यात धावफलकावर 17 आणि आता खतरा कुठल्या संघाच्या बाजूने दिसेल हे आपल्याला बघायचं आहे. 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक
मिड विकेट लॉंग ऑन वाईडिश ठेवलंय. ओ आता मात्र सरळ बॅटने खेळलाय. सरळ बॅटने खेळल्यानंतर धावा येऊ शकताय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी गाफील होता, लक्ष त्याचं नव्हतं आणि त्या चुकीचा फायदा उचललाय तेजस यांनी. 2 धाव पूर्ण. पुन्हा 2 नजर टाकूया. 2 धावेनिशी धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्यात 19. रिव्हर्सचे ऍक्शन पावित्रा बघतो, रिव्हर्सचा घ्यायला जातोय आणि नंतर आपलं जे संतुलन व्यवस्थित करतोय. सरळ बॅटने चेंडू खेळतोय. धावसंख्या झाली ती 19. अजूनही जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 28 धावांची गरज आहे. 28 धावा 13 चेंडूमध्ये पूर्ण कराव्या लागतील. याचाच अर्थ सरासरी 13 पेक्षाही जास्त सध्या तरी झालेले दिसते. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. आयोजक सुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत. लकी ड्रॉ आपण बघणार आहोत, या संदर्भात सुद्धा चर्चा करणार आहोत. प्रेक्षकांसाठी खास आकर्षण लकी ड्रॉ. गोलंदाज रवींद्र तयार. शफळ क्रॉस होऊन चेंडूला वळवलं जातोय फाईन लेग क्षेत्रात. 1 धाव मिळाली. चांगले क्षेत्ररक्षण. समित चांगले गॅदर करतोय, चेंडूला कव्हर करतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. याचबरोबर 2 षटकं समाप्त होत आहेत. चालू असलेल्या सामन्यामध्ये 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पोस्ट मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 20. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये मधुर संगीत ऐकूया. कम ऑन डीजे. खरोखरच चांगल्या आठवणी करून दिल्यात. कारण 65 किलोची तलवार ज्याने वाकवली त्याचं नाव होतं यसाजी. खरोखरच भरपूर काही आठवणी आहेत. त्यानंतर आपण बघतोय 2000 शत्रूंची ज्याने लढा दिला त्याचं नाव होतं ते म्हणजेच बाची. आणि एका हात तुटल्यानंतर सुद्धा लढणारा होता तो तानाजी. आणि तदनंतर आपण बघतोय की ज्याने दिल्लीवरून 8 तासामध्ये पुण्याला घोडा आणलाय त्याचं नाव होतं संताजी. 1.5 तासामध्ये शत्रूंच्या तंबूचा कळस ज्याने चोरला त्याचं नाव होतं धनाजी. आणि वाघाचा जबडा ज्याने फाडलं त्याचं नाव होतं संभाजी. या सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्याची स्थापना, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे होते ते म्हणजेच आमचे छत्रपती शिवाजी. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण करून देणारे गीत आमच्या डीजे वादकाने नुकताच पेश केलंय. मैदानाच्या दिशेने सुद्धा वळतोय. देवेंद्र भोसकर माझ्यासोबत जोडले जात आहेत. पुढील षटकांसाठी मी त्यांना आमंत्रित करतोय कारण 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी चालू असलेल्या सामन्यामध्ये 27 धावांची गरज. नक्कीच संदीप. बघा या अगोदर आपण जर बघितलं तर तुलना केली तर 2 षटकामध्ये दत्ताळे जुचंद संघाने सुरुवातीच्या 21 धावा जमवलेल्या, त्या भाईंदरपाडा संघाने 20 धावा जमवलेल्या, म्हणजे समान आहे अजूनपर्यंत. यावेळेला हे षटक मोठं षटक असणार आहे. हा चेंडू उजव्याशी बाहेरील चेंडू टप्पा पडल्याबरोबर सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते ती गोलंदाज राजेंद्र याच्या मार्फत. या वेळेला जर आपण मागच्या इनिंगचा विचार केला तर विशाल याने हे षटक या बाजूने हाताळलेलं होतं, 3रं षटक. आणि त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा जमा केलेल्या होत्या त्या दत्ताळे जुचंद्र संघाने. त्यामध्ये मोठा वाटा होता तो रवी पाटील याचा. 2 षटकार 1 चौकार त्याने मारलेला होता. आणि तशाच षटकाची पुनरावृत्ती करण्याची गरज असणार आहे ती भाईंदरपाडा संघाला. आणि शेवटचं षटक चांगला हाताळलं होतं तेजसने. तोच तेजस आता फलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी होताना दिसते त्याच्याकडून. आता मात्र या वेळेला मात्र चांगला चेंडू बॅटमध्ये येतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेरील सरळ मोठ्या फटक्यासाठी पंचांचा करतोय 6 धावांसाठी षटकार. जय जय महाराष्ट्र. माझं ही आठवण झाल्यानंतर मला लगेचच आठवले ते म्हणजेच 30 एप्रिल 1960ची जी झालेली जी घटना होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्रामध्ये 2 सभा घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर रात्री 12 वाजता काकासाहेब गाडगीळ, कृष्ण मेमन, यशवंतराव चव्हाण, हरिभाऊ पाटसकर यांच्या उपस्थितीमध्ये सभागृहाचं एक बटन दाबलं आणि महाराष्ट्राचा नकाशा प्रकाशित केला. 1 मे 1960 साली या महाराष्ट्राची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. ती कशी झाली ती आपण चर्चा करणार आहोत. अतिशय चांगली माहिती. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा थोडीशी बॅटची एज घेऊन चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षकाने प्रयत्न केलेला होता झेल घेण्याचा, परंतु तो त्यामध्ये अयशस्वी झालेला आहे. आणि ह्या चेंडूवर 1 धाव निघालेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या
या अगोदर चेंडूवर मोठा षटकार आलेला होता आणि हाही एक धावा. अशा रीतीने धावा जमलेल्या आहेत. आत्तापर्यंत 27 धावा, 3 चेंडूंची हाताळणी केलेली आहे राजेंद्र याने आणि धावा जमलेल्या आहेत 27. तेजस अतिशय चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकाराच्या साहाय्याने नाबाद 22 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतंय. मैदानामध्ये टिकून आहे तो. विशाल्याला अजूनही आपलं खातं खोलायचं आहे. बघूया काय होतंय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 20 धावा. पुढचा चेंडू राजेंद्राचा विशालसाठी. बघूया काय होतंय. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगल्या चेंडूची हाताळणी. चेंडू थोडासा गुडंतले स्पॉटवर पडणारा चेंडू निर्धाव निघून जातोय थोडंसं आणि यावेळेला मात्र चेंडू निर्धाव निघून जाणं हे दत्ताली संघासाठी फायद्याचं ठरतंय आणि त्याची चिंता आपल्याला तेजस याच्याकडून दिसते आणि तो थोडासा मंत्र सांगण्यासाठी त्या फलंदाजाकडे गेलेला आहे. देवेंद्रजी, याला जीवचंद्र एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातोय. म्हणजेच जे 6 चेंडू विविधतेने टाकू शकतो असं क्षमता असलेला हा गोलंदाज म्हणजेच राजेंद्र पाटील. सध्या 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना. आपण जेव्हा लॉट बघितले तर दत्ताली आणि कंसामध्ये राजेंद्र असं नाव दिलेलं होतं जुचंद्र संघाने. तोच राजेंद्र आता गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 2 चेंडू या षटकामधील. हा चेंडू थोडासा उचली घेतो. यष्टीरक्षकाला सुद्धा जगून जातोय. यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव मात्र अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी. एक मोठा फटका नक्कीच आलेला होता या षटकामध्ये, परंतु आणखीन काही खराब गोलंदाजी होताना दिसत नाही. राजेंद्र चांगली गोलंदाजी होताना दिसते आणि बांधून ठेवतो तो विशाल्याला. आणि या एका धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढलेली आहे. ती झालेली आहे 28 धावा, 1 गडी बाद. अजूनही 19 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत 7 आणि फलंदाजी करतोय तो तेजस. एक या चेंडूवर मात्र बघूया काय होतंय. शेवटचा चेंडू या षटकामधील आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि बघूया काय होतंय. धाव तर घेतली जाते की नाही आहे आणि काय जे फलंदाज तर बाद झालेला आहे आणि काय होतंय ते पुढच्या षटकामध्ये समजेल. आणखीन एक गडी बाद. 3 षटकं संपलेले आहेत. धावा झालेल्या आहेत 28 धावा. महाराष्ट्र संदर्भात चर्चा करण्यासाठी भरपूर विषय आहेत. मात्र आयोजक सुद्धा आम्हाला सूचित करत आहेत की या आजूबाजूला जर आपण नजर टाकली तर महिला बचत गटाद्वारे सुद्धा जेवणाची व्यवस्था आहेत. मात्र त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. मला माहिती आहे मोरी गावातील हे महिला बचत गट आपल्याला बघायला मिळते ज्यांच्याद्वारे आपण रुचकर पदार्थ खाऊ शकतायत. असं मेनू काय आहे ही माहिती थोड्याच वेळात आमच्यापर्यंत येईल. बिर्याणी, भाकरी आणि मटण आजसाठी तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकतायत. अग्री पद्धतीचं जेवण आपल्याला बघायला मिळते या बचत गटाद्वारे. चला आपण पुन्हा नजर टाकूया. चालू असलेल्या सामन्याकडे वळूया. 3 षटकं संपल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरा दाखल धावफलकावर पोष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाच्या धावा आहेत त्या 28. वास्तविकरित्या त्यांना 47 धावांचं लक्ष होतं आणि आता 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. ओ टू देवेंद्र. या अगोदरचं षटक राजेंद्राने अतिशय सुरेख हाताळलेलं होतं. फक्त 8 धावा दिलेल्या आहेत त्यांनी. एक गडी सुद्धा तेजस सारखा फलंदाज त्याने बाद केलेला होता. त्याच्यामुळेच या सामन्यामध्ये आपल्या संघाला त्यांनी या सामन्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. चांगली षटक आपल्याला बघायला मिळालं. रवी याने पहिलं षटक हाताळलेलं होतं. फक्त 7 धावा दिलेल्या होत्या. त्यामुळेच ही धावसंख्या जुचंद्र संघाकडून गोलंदाज रमेश आणि स्ट्रायकर आहे तो फलंदाज विशाल. विशालाला आपल्या संघासाठी अजूनही जास्त काही करता आलेलं नाही आहे. फक्त 1 धाव केलेली आतापर्यंत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय आणि धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न विशाल याच्याकडून झालेला नाही. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज धाव घेण्यासाठी पुढे आला आणि मला वाटतं धावचीच्या रूपानं बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परततोय. खरोखरच हे गाणं ऐकल्यानंतर आपला महाराष्ट्र मासा आणि खरोखरच अवधूत गुप्ते ज्यांनी गायलेले गीत राजा पडे यांनी लिहिलेले गीत आपल्याला बघायला मिळते आणि अतिशय चांगलं वादन करतात आमचे डीजे वादक. महाराष्ट्राविषयी भरपूर काही बोलायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. सध्या धावफलकावर नजर टाकूया. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. 5 चेंडू 19 धावा. या पुढचा चेंडू सीमारेषा जवळ येतोय आणि यष्टी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अतिसुरेश चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतंय. असं वाटलं होतं की चेंडू हा डोक्यावरून उडून जाणार आहे, परंतु यावेळेला मग धावचीच्या रूपानं आणखीन एक फलंदाज बाद होतोय.
थँक्यू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला होता दोन्ही फलंदाजांमार्फत आणि यावेळेला मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मागे पडतोय आणि धावचीच्या रूपानं बाद होतोय तो किरण. एक चांगली गोलंदाजी त्याच्यामार्फत आपल्याला बघायला मिळाली होती. पहिलं षटक त्याने हाताळलेलं होतं भाईंदरपाडा संघाचा, तो फलंदाजीसाठी आलेला होता आणि बाद झालेला आहे. या चेंडूवर फक्त एक धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होती ती 29 धावा. आता मात्र शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. थोडंसं कठीण होताना दिसतंय आव्हान, गणित कठीण होताना दिसतंय संदीप. 4 चेंडू आणि 18 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती रमेश याच्या मार्फत. गावदेव एंडकडून शेवटचे 4 चेंडू या इनिंगमधील आणि जिंकण्यासाठी भाईंदरपाडा संघाला धावा हव्यात त्या 18 धावा. मोठ्या फटक्यांची 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. यावेळेला पुढचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी, चेंज ऑफ पेस आपल्याला बघायला मिळाला. टन चेंडू टप्पा पडल्याबरोबर थोडासा आतमध्ये आलेला आहे, यष्टी रक्षक दूर आहे आणि त्याच्या हातामध्ये मात्र हा चेंडू निघून गेलेला आहे. आता मात्र फारच कठीण असं आव्हान, कारण 3 चेंडू आणि 18 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. विशाल अजूनही फलंदाजीमध्ये चमकताना दिसत नाही आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बघूया, चेंडू ड्राईव्ह केलेला मिड विकेटला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण केलं जाते. 2 क्षेत्ररक्षक धावतात, 1 धाव घेतली जाते आणि मला वाटतं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय की काय. आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न झालेला आहे आणि या 2 धावा निघालेल्या आहेत. या 2 धावांनी कोणताही नुकसान हे दत्त आली जुचंद्र संघाला होणार नाही आहे, कारण 3 चेंडूमध्ये 18 धावा असताना फक्त 2 धावा निघालेल्या आहेत आणि आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सामना हा दत्ताली जुचंद्र संघाच्या बाजूने आपल्याला आतापर्यंत बहुतांश झुकलेला दिसतोय. औपचारिकता बाकी असं म्हणावे लागेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये यष्ट्यांवरून चेंडू निघून जातोय. आणखीन एका निर्धाव चेंडूची हाताळणी, अतिशय चांगलं षटक आपल्याला रमेश याच्या मार्फत बघायला मिळतंय आणि शेवटचा औपचारिकता राहिली असं म्हणता येईल, कारण 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. शेवटचा 1 चेंडू आणि 16 धावा. चांगला खेळ आपल्याला दत्ता आली जुचंद्र या संघाकडून या सामन्यामध्ये बघायला मिळाला. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मस्टांच्या मागे गेलेला आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण निर्धाव गेलेला आहे चेंडू. आणि अशा रीतीने दत्ता आली जुचंद्र हा संघ पहिल्या फेरीमध्ये विजयी झालेला आहे आणि पोस्ट मात्र भाईंदरपाडा संघ पराभूत झालेला आहे. त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दाखवला, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. यानंतर पुढचा सामना लगेचच सुरू होतोय. डीजे भाई उत्तन विरुद्ध पद्मावती उमेळमान या 2 संघामध्ये या सामन्याला सुरुवात होतानाच आपले आणखीन एक समालोचक